नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही कारण माझं थोडं रेडिएशनचं प्लॅनिंग रेडिएशन वगैरे चालू झालं होतं. तर आज मी तुम्हाला तेच थोडंसं रेडिएशनबद्दलचा माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर आपली पूर्ण ट्रीटमेंट टाटा होमी बाबा कॅन्सर सेंटरमध्ये चालू आहे. आता तिथे आम्ही ते लोअर परेलला आणि मी राहायला कांदिवली चारकोपला. तर इथून तिथे ट्रॅव्हल करणं हे 1-1.5 तासाचं पडतं. त्याच्यामुळे त्यांनीच आम्हाला एक सजेशन दिलं की इथे जवळच HCG नावाचं एक कॅन्सर सेंटर आहे, जे कांदरपाडा मेट्रो स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे आणि चांगलं हॉस्पिटल आहे, डॉक्टर्स वगैरे चांगले आहेत, स्टाफ पूर्ण चांगला आहे. तर ते आता ही प्रोसिजर कशी आहे आणि काय आहे ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. तर आम्हाला टाटामध्ये त्यांनी सांगितलं की रेडिएशन घेण्यासाठी तुम्ही इथेही घेऊ शकता आणि तिथेही घेऊ शकता. सेम मशीन आहे. टाटामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांचंच तेच जे डॉक्टर आहेत ते तिथे कामाला आहेत. त्यांचं हॉस्पिटल आहे HCG कॅन्सर सेंटर. तर टाटामधून एक रेफरल लेटर दिलं जातं. ते रेफरल लेटर घेऊन आम्ही HCG सेंटरमध्ये गेलो आणि टाटाचीच फाईल तिथे आम्ही दिली, त्यांना दाखवली. तर तिथे डॉक्टर बासू म्हणून आहेत. तर ते डॉक्टर बासूंना आम्ही भेटलो. ते रेडिओलॉजी ऑन्कोलॉजीचे सर्जन आहेत. तर त्यांना आम्ही जाऊन भेटल्यानंतर त्यांनी आमची पूर्ण फाईल बघितली आणि तो टाटाचा जो फाईल नंबर आहे तो त्यांनी तिथे टाकल्यानंतर त्यांना पूर्ण ऑनलाईन रिपोर्ट त्यांच्याकडे ऑलरेडी होते, ते त्यांनी बघितले. MRI जो मी काढला होता त्याची CD त्यांनी तिथे सबमिट करून घेतली आणि माझे सगळे रिपोर्ट वगैरे बघितल्यानंतर पहिली प्रोसिजर असते त्यांची की पूर्ण ठरवून घेतात ते बाबा किती रेडिएशन काय आहे कसं आहे आणि रिपोर्ट वगैरे सगळे बघितल्यानंतर त्यांना ऑलरेडी ते रेफरल लेटरमध्ये असल्यामुळे सगळी माहिती आहेच. तर त्याच्यानंतर ते आम्हाला एस्टिमेशन दिलं त्यांनी की बाबा एवढा तुम्हाला खर्च येईल आणि तो खर्च 2 स्टेपमध्ये तुम्हाला भरायचा आहे. ज्या दिवशी रेडिओचं स्कॅन असतं त्या दिवशी 50% आणि रेडिओचं पहिली तुमचं रेडिओ सेशन ज्यावेळी होतो त्यावेळी तुम्हाला उरलेले 50% भरायचे आहे. तर आता हे रेडिओचं स्कॅन काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. स्कॅन होण्याच्या आधीचं प्रिपरेशन आहे थोडंसं. तर ते काय आहे तर आपल्याला ऑलरेडी ते लोक तिथे सांगणार की बाबा स्कॅन करायच्या आदल्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं फूड खाऊ नका ज्याने पोटामध्ये गॅस होईल किंवा कॉन्स्टिपेशन होईल, असं काहीही खायचं नाही. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गॅस होऊ नये आणि पोट साफ व्हावं ह्यासाठी औषधं दिली जातात. मग ती औषधं रात्री तुम्ही जेवणानंतर घ्यायची आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्कॅनिंगला जायच्या आधी 2 तासाचं फास्टिंग. मग 2 तास आधी काही तुम्ही खायचं नाही. मग आम्ही तिथे पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं एकदा की तू वॉशरूमला जाऊन याचं पोट पूर्ण साफ पाहिजे. मग तिथून जाऊन आल्यानंतर बसल्यानंतर त्यांचं एक माप ठरलेलं असतं, 1/2 लिटर माप आहे. त्याच्यामध्ये ते पाणी देतात आणि तेवढंच पाणी पियायचं आणि 30 to 45 मिनिट्सचा गॅप तिथे बसायचं. तुमचं ब्लॅडर फुल होईपर्यंत तिथे तुम्हाला तेवढा वेळ वेटिंग करावं लागतं. मग ते केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्कॅनिंगसाठी पेट CTच्या मशीनमध्ये तुम्हाला झोपायला सांगणार. त्याच्या आधी तुम्हाला एक इंट्राकॅथ लावली जाणार हाताला, जी इंट्राकॅथ म्हणजे मला लावली गेली इंट्राकॅथ, ज्याच्यामधून एक असं लिक्विड सोडलं जातं की ज्याच्यामधून स्कॅनिंग सोपं होतं. पूर्ण बॉडीमध्ये ते लिक्विड पसरतं आणि त्याच्यामुळे स्कॅनिंग सोपं होतं. मग मी त्या मशीनवरती पेट CTच्या झोपलो. त्याच्यानंतर त्यांनी ते लिक्विड जे आहे ते इंट्राकॅथमधून सोडलं. ते प्रचंड गरम लिक्विड असतं. जाताना थोडासा त्रास होतो, खूप जास्त गरम असं फिलिंग होतं आणि त्याच्यामुळे ते गेल्यानंतर त्यांचं स्कॅनिंग चालू होतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन पोझिशन त्यांना समजते की ट्युमरची कुठे आहे काय आहे आणि त्यानुसार तिथे एक मोल्ड बनवला जातो. मोल्ड इन द सेन्स काय असतं की ज्या भागावरती रेडिएशन देणार आहे त्याच्या आजूबाजूचा भाग प्रोटेक्ट झाला पाहिजे. त्याच भागाला जिथे ट्युमर आहे तेवढ्याच पोर्शनला ते स्कॅन आणि रेडिएशन्स गेले पाहिजे. पण बाकीच्या सगळ्या भागासाठी एक मोल्ड आणि त्या पण भागासाठी एक मोल्ड बनवला जातो. तो मोल्ड त्यांच्याकडेच असतो. त्याचा फोटो मी तुम्हाला थोड्या 1-2 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आणि तो जो मोल्ड आहे तो तिकडे गरम वॅक्स आपण कसं असतं त्या प्रकारचं एक मटेरियल असतं थोडंसं आणि ते पोटावरती ठेवतात आणि मग त्याच्यानंतर त्याला एक प्रॉपर शेप दिला जातो. थोडंसं तेही गरम असतं, थोडासा त्रास होण्यासारखा म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा त्रास होतो, पण ठीक आहे, तो बेअरेबल आहे. असं काय अगदी अनबिअरेबल त्रास होतो वगैरे असं काय नाही, नॉर्मलच असतो. आणि त्याच्यानंतर त्या मोल्डला एक प्रॉपर शेप येतो. एक त्या प्रोसेसला 25-20 मिनटं लागतात. तो मोल्ड हार्ड होतो आणि त्याच्यानंतर मोल्ड झाला
की मार्किंग करून घेतली जाते. आता मार्किंग काय असते ती मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारची मार्किंग केली जाते पूर्ण, कुठल्या भागामध्ये किती काय कुठे द्यायचं आहे रेडिएशन, तर ते मोल्डला आणि त्याला पूर्णपणे हे अलाइन मार्किंग केलं जातं. या भागामध्ये आपल्याला पूर्ण रेडिएशन द्यायचं आहे असं. अशा प्रकारे स्कॅन माझं पूर्ण झालं. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत कॉल करून सांगू रेडिएशन कधीपासून चालू करायचं. मग त्यांनी एक दिवस घेतला आणि मग दुसऱ्या संध्याकाळी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की आता वेन्सडेपासून तुमचं म्हणजे उद्यापासूनच तुमचं रेडिएशन चालू होईल. आता रेडिएशनच्या आधीचं प्रिपरेशन काय आहे, तर तेच आहे की तुम्हाला दूध, तिखट, असं मिरची असे कुठलेही पदार्थ खायचे नाहीत ज्याने तुम्हाला अपचन होईल, कॉन्स्टिपेशन होईल किंवा पोटामध्ये गॅस होईल. तर असं कुठलेही पदार्थ तुम्ही खाणं टाळायचे. आणि त्याचबरोबर औषधं चालू आहेतच, ती त्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत गॅस होऊ नये आणि पोट साफ होण्यासाठी, ते चालूच असतं. मग त्याच्यानंतर आपल्याला दिलेल्या टायमिंगला तिथे पोचायचं आहे. मी दिलेल्या वेळेमध्ये तिथे पोचलो. दिलेल्या वेळेनंतर पोचल्यानंतर प्रोसिजर ही सेमच आहे प्रत्येक दिवशी रेडिएशनला, की तुम्हाला वॉशरूमला जाऊन यायचंय, बसायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला ते 1/2 लिटर पाणी देणार. 1/2 लिटर पाणी तुम्हाला पियायचंय. तुम्ही ज्या वेळेला ते पाणी पिता त्यावेळेचा तो टाइम ते नोट करून ठेवतात. त्यानंतर 45 मिनिट्स तुम्हाला थांबायचं तुमचं ब्लॅडर फुल होईपर्यंत. आणि ब्लॅडर फुल झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ते रेडिएशनसाठी आतमध्ये घेणार. मग रेडिएशनला जाताना तुम्हाला त्यांनी दिलेले कपडे घालावे लागतात. आणि ते घालून आतमध्ये झोपल्यानंतर तो जो मोल्ड तयार केलेला होता तो मोल्ड त्यांनी माझ्या पोटावरती इथे पूर्ण असा ठेवला. आणि त्याच्यानंतर स्कॅनिंग रेडिएशन चालू होतं. रेडिएशनच्या वेळी आतमध्ये कोणी असू शकत नाही, कारण रेडिएशन ते थोडेसे पॉवरफुल असतात, त्याने बाकीच्यांना त्रास होऊ शकतो. तर तिथे फक्त त्या रूममध्ये कोणीही नसतं, बाहेरनं सगळी मशीन ऑपरेट वगैरे होत असते. फक्त मला ह्या अलाइन केलेले जे मार्क मी तुम्हाला दाखवले ते मार्क आणि त्या मशीनवरती एक्झॅक्ट लोकेशनला तिथे झोपवून न हलता मला फक्त 5 मिनिटासाठी झोपायचं असतं. रेडिएशनची प्रोसेस ही 3 ते 5 मिनिटाचीच आहे. तिथे रेडिएशनमध्ये होतं काय नेमकं, तर ज्या कॅन्सरचा जो ट्युमर आहे त्या एक्झॅक्ट ट्युमरलाच ते रेडिएशन पोहोचतं. असं सगळ्या बाजूंनी रेडिएशन दिलं जातं. आणि रेडिएशन होतं काय, तर कॅन्सरच्या ज्या सेल आहेत त्या जळल्या जातात, त्यांना ते पूर्णपणे जाळून टाकतं, किल करतं. आता हे किल करतं, मग काय होणार आहे, ट्युमरची साईज छोटी व्हायला मदत होणार, लवकर छोटी व्हायला. ते एक्स्ट्रा प्रमाणात पण देता येत नाहीत आणि कमी पण देऊन चालत नाही, त्याचं एक ठरलेलं प्रमाण आहे तेवढंच देणार. तर रेडिएशन एक्झॅक्ट होतं काय हा जर प्रश्न कोणाचा असेल तर त्यासाठी हे आहे की तो जो ट्युमर आहे त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या सेल पूर्ण असं ते रेडिएशनची मशीन गोल फिरत असते आणि त्या ज्या रेडिएशन तो जो ट्युमर आहे त्याच्या पूर्ण सेल्स जे आहेत ते जाळायचं काम ते रेडिएशन करतं. मग असं 5 दिवस ते कंटिन्यू करायचं त्यांचा माझ्याबरोबरचा प्लॅन आहे. आता 3 दिवसाचं स्कॅन माझं पूर्ण झालेलं आहे. मग ते 5 मिनिटात ही प्रोसिजर संपते, त्यानंतर तुम्ही चेंज करून वगैरे पूर्ण तुमचं काम संपलं, तुम्ही घरी जायचं. असे ही सलग 3 दिवस माझ्यावर प्रोसिजर झाली. आता उद्या परत 4थं रेडिएशन आहे आणि संडेला आय थिंक त्यांचं हॉस्पिटलमध्ये रेडिएशन होत नाही, तर मंडेला कदाचित 5वं रेडिएशन माझं असेल. माझे 5च रेडिएशन आहेत, पण काही लोकांचे 20-21 रेडिएशन असतात. तर त्यासाठी त्याचा ट्रॅक कसा ठेवायचा, तर HCG हॉस्पिटलमध्ये त्यांचं कार्ड आहे, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचं कार्ड आहे जे तुमच्या बिलिंग प्रोसिजर नंतर तुम्हाला मिळतं, ज्याच्यावरती माझी इन्फॉर्मेशन आहे की माझं नाव, वय काय आहे, कसला किती माझे स्कॅन आहेत आणि माझे कन्सल्टंट डॉक्टर जे आहेत म्हणजे त्रिनंजन बासू, तर त्यांचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये पाठीमागे इथे पूर्ण तुमची डिटेल असते की कुठल्या तारखेला किती वाजताची अपॉइंटमेंटला तुमचं पहिलं रेडिएशन झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं, हे अशा प्रकारचं त्यांचा पूर्ण ट्रॅक असतो. आता माझे 5च असल्यामुळे इथेच येतील, पण खूप काही लोकांचे असतात, तर त्यासाठी त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण ट्रॅक होतं की किती रेडिएशन, कोणाचे, कशी, किती टाईमला, किती वाजता, ते सगळं त्याच्यामध्ये येईल. आता प्रश्न असेल सगळ्यांना की बाबा रेडिएशन घेताना त्रास होतो का, की दुखतं का, की हातापायला मुंग्या येतात का. तर आपण नॉर्मली एक्सरे काढताना 1 सेकंदसाठी उभे राहतो, एक्सरे निघतो, माणूस बाहेर जातो, कळतही नाही, सेम काही त्याच्यामध्ये दुसरं होत नाही, कुठल्याही प्रकारचं दुखणं बिखणं काहीही नाही, आपल्याला कळत सुद्धा नाही की रेडिएशन चालू कधी झाले, संपले कधी. पूर्णपणे पेनलेस प्रोसिजर, काही त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा काही करण्यासारखं नसतं की पॅनिक होण्यासारखं, एकदम साधी सोपी प्रोसिजर आहे. तर कोणाला रेडिएशन चालू असेल किंवा तुमच्यापैकी कोणाला ओळखीच्यांमध्ये रेडिएशन देणार असतील तर त्यांना ही व्हिडिओ पाठवा, त्यांना सांगा
की कुठल्याही प्रकारचं पेन होत नाही, काही कळत सुद्धा नाही रेडिएशन काय होतंय काय नाही होतंय, कधी चालू झालं कधी संपलं काहीच समजणार नाही। प्रोसिजर एकदम झिरो पेनलेस प्रोसिजर आहे, तुमचं एकदम लगेच होऊन जाणारा प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे घाबरून जायचं काम नाही। रेडिएशनचे जे इफेक्ट आहेत ते रेडिएशन झालं संपल्यापासून 3 महिने कंटिन्यू तुमच्या बॉडीमध्ये त्याचे इफेक्ट होत असतात, मग त्याच्यावरती त्या ट्युमरवरती त्याचे इफेक्ट होतच असतात। तर हे 3 महिने ही जी प्रोसिजर चालू असते त्या 3 महिन्यामध्ये तुमची कोणत्याही प्रकारची सर्जरी वगैरे करत नाहीत। मग त्यांनी मला सांगितलं की हे 3 महिने तुमची सर्जरी होणार नाही। मग माझे 2 किमो झालेले आहे, तर हा रेडिएशन संपल्यानंतर एक 12 ते 10 दिवसाचा गॅप देऊन परत तुमचे उरलेले जे 4 किमो आहेत ते तुमचे परत चालू होतील। म्हणजे 2-2.5 महिने माझे पूर्ण किमो संपायला लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्जरी प्लॅन करायला वगैरे सोपं पडेल, म्हणून मी हे रेडिएशन माझं 2 किमो झाल्यानंतर लगेच चालू झाले। तर अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर रेडिएशन नंतर होणारे साईड इफेक्ट। हे बरोबर आहे की रेडिएशन पेनलेस प्रोसिजर आहे, काही त्रास होत नाही, पण रेडिएशनचे पण साईड इफेक्ट आहेत। तर साईड इफेक्ट काय, तर विकनेस, अशक्तपणा येणे, नोशिया, वॉमिटिंग म्हणजे उलटीसारखं फिलिंग होणे, तुमची इम्युन सिस्टीम परत पुन्हा लो होणार आहे, त्यामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला यासारख्या बारीक सारीक गोष्टी होऊ शकतात। आणि तोंडामध्ये अल्सर येणे हा एक खूप मोठा साईड इफेक्ट त्याच्यामध्ये मानला जातो। अजूनपर्यंत माझे 3च रेडिएशन झाले आहेत, मला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट अजून झालेला नाही, पण हे सगळे साईड इफेक्ट होणार याची आपल्याला पूर्वकल्पना असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रिपेअर राहायचं आहे। तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना एक नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन झालंय असं समजून चाला, म्हणजे त्याचा तुम्हाला तेवढा इफेक्ट होणार नाही। म्हणजे तुम्ही मेंटली त्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहाल आणि तुम्हाला एवढा साईड इफेक्टचा त्रास होणार नाही, कारण प्रत्येक साईड इफेक्टवरती काही ना काहीतरी औषध आहे। त्रास होणार आहे, पण थोडंसं औषध घेतलं की तो क्लिअर सुद्धा होणार आहे। तर आता रेडिएशन झाल्यानंतर तुम्हाला काय प्रिपरेशन घ्यायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, तर मॅक्सिमम हायजीन हा एकच पर्याय आहे सगळ्या गोष्टींपासून वाचण्याचा। हायजीनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या रूममध्ये राहताय ती रूम पूर्णपणे क्लीन ठेवा, जी चादर बेडवरती तुमची आहे ती तुमची दर 1 दिवसाआड बदला, तुमच्या अंगावर घेणाऱ्या 2 चादरी ठेवा 1 दिवसाआड, त्या पण धुवायला टाकायचा हे करा, प्रयत्न करा। तुम्ही जे जेवण खाणार आहात तर ते बाहेरचं कुठल्याही प्रकारचं मैदा किंवा पोटाला त्रास होणार का कुठली गोष्ट खाऊ नका। त्याच्यानंतर तुम्ही फळं वगैरे जी खाताय ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि ट्राय करा की पील ऑफ करून खावा, कारण फळांवरती खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड यूज केले जातात, खूप साऱ्या गोष्टी यूज केल्या जातात ज्या आपल्या बॉडीला हानिकारक आहेत। तर त्यामुळे ट्राय करा की फळं जी खाल ती पील ऑफ करून खाल आणि वॉशरूममध्ये जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ हँडवॉशने धुवा। बाहेर जर तुम्ही गेलात तर लगेच आल्यानंतर हातपाय धुवा। तुम्हाला जी लोक भेटायला येत आहेत किंवा तुमच्या समोर कोण येत आहे, तुमच्या रूममध्ये कोण येत आहे, तर त्यांना सुद्धा हातपाय धुवून स्वच्छ तोंड धुवून हाताला सॅनिटायझर वगैरे लावूनच मग त्यांना रूममध्ये यायला सांगा, कारण तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर त्यासाठी तुम्ही जेवढा हायजीन राहाल आणि तुम्हाला जो भेटायला येतो तो सुद्धा हायजीन होऊनच तुमच्या समोर येईल। तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरच्या लोकांना भेटणं टाळा, पण तरीही कोण आलंच तर मात्र ही प्रिकॉशन ठेवा की समोरचा जो भेटायला येतोय तोही स्वच्छ हातपाय धुवून हाताला सॅनिटायझर वगैरे लावूनच तुमच्या रूममध्ये येईल। तर हायजीनमुळे काय होईल, साईड इफेक्ट तर तुम्हाला होणार आहेत थोडे बहुत, पण त्याचा इफेक्ट कमी होईल। तुम्ही स्वतःहून आजारी पडून घेणार नाही अस्वच्छतेमुळे। तुमचा एक प्लस पॉईंट त्याच्यामध्ये होईल की मीच स्वतः स्वच्छ आहे, मीच आजूबाजूला घाणीत राहतोय, तर त्याच्यामुळे आजारी पडणार नाही तुम्ही। तर तो एक तुमच्यासाठी चांगलं राहील। बाहेरच्या बाकीसाठी बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा विकनेस येणार आहे, इम्युन सिस्टीम कमी झाल्यामुळे आजारी पडणार, ताप येणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करता येण्यासारख्या आहेत, पण स्वतःहून तुम्ही आजारी पडून घेऊ नका। स्वच्छ राहा, हायजिनिक राहा। तुम्हाला ही व्हिडिओ अशी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर नक्की प्रयत्न करा की गरजू लोकांपर्यंत आपण ती पोहोचवू। ट्राय करा की ही व्हिडिओ तुम्ही शेअर कराल भरपूर लोकांना। जरी तुमच्या ओळखीमध्ये कोणाला कॅन्सर झाला असेल किंवा रेडिएशन किमो काही असेल तर आपल्या पाठच्याही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की त्या लोकांपर्यंत शेअर करा। आणि तुमच्या जरी कॉन्टॅक्टमध्ये कोण नसेल, तर कॅन्सर पेशंट नसेल तरी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप लोक आहेत, त्यांच्याही कदाचित चेनमध्ये कोणाला गरज असू शकते। तर ट्राय करा की गरजू लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांची थोडीशी मदत होईल, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी। तर ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त हे शेअर कराल। आपण भेटतच राहू अशा मोठ्या ब्लॉग्समध्ये, छोट्या शॉर्ट्समध्ये, रील्समध्ये। तर काळजी घ्या सगळ्यांनी, आनंदी राहा, पुन्हा भेटूच।